हॅलो नमस्कार, मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना. आपल्या आयुष्यात खूप जण बोलतात देवाचे नाव म्हातारपणात घ्यावं, पण वाईट गोष्टींची सवय लवकर लागते, मात्र चांगल्या गोष्टींची सवय नेहमीच उशिरा लागते. म्हणून नामस्मरण आत्ताच करावे, कारण म्हातारपणात नामस्मरण होत नाही. अख्खं आयुष्य संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेलं असतं. नामस्मरणात मन एकाग्र होण्यास वेळ लागतो. आपल्यातली सकारात्मकता वाढवण्यासाठी नामस्मरणाची जोड देणं गरजेचं आहे. याचा फायदा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर प्रत्येकाला होत असतो. त्यामुळे नामस्मरण तरुणांना जीवनात प्रगती करण्यास हे अमृत समान आहे. श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला अधिक महत्त्व दिलं. अनन्य भावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालवेन. नामस्मरणात अस्तित्वाची प्रचिती असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे आश्वासनही नामजप करताना क्षणी हे भक्तोत्सव सांगते. म्हणून पुढे पाहूया की श्री स्वामी नामाने काय होते. श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून आपल्या आयुष्यात घटना घडत असतात. सर्वात आधी आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची गर्दी होते. आपल्या मनात विचारांची खळबळ असते, त्यांच्यावर नामस्मरणाचा हल्ला होतो. आपली जागा सोडून जातात, मनात विचारांची गर्दी होते. हे अगदीच चांगले लक्षण आहे. काही वेळा हे साधकांना कळतही नाही, म्हणून नामस्मरण करणं सोडून देतात. श्री स्वामी समर्थ नामाने काही वेळा झोपेतही नामस्मरण होतो. जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. श्री स्वामी समर्थ नामाने पशु पक्षी साधकांना घाबरत नाहीत. श्री स्वामी समर्थ नामाने अतृप्त आत्मे स्वप्नामध्ये येत नाहीत. नामस्मरणाने संरक्षण कवच तयार होते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, रागही येत नाही. नामस्मरण करूनही राग येत असेल तर तुम्ही नामस्मरण करण्यास कमी पडत आहात, असा त्याचा अर्थ होतो. आपली कुंडली नामस्मरणाने शुद्ध होते. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे. आपले ग्रह कितीही खराब असू देत, आपल्या ग्रहामध्ये कितीही दोष असू दे, फक्त नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जे सगळ्यांवरती मात करते. आपल्या प्रगतीचा मार्ग सापडतो. आपल्या कुंडलीतली स्थाने शुद्ध होत असतात. आपल्या शरीरावर नामस्मरणाचा कधीच काही फरक पडत नाही हे बोलणं मूर्खपणाचंच आहे, कारण आपल्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. आपल्याभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं. नामस्मरण आणि अखंड नामस्मरण जेव्हा पण आठवण येईल तेव्हा नाव घ्यायचं, आणि अखंड म्हणजे अगदी तोंडी कायम स्वामींचे नाव असणं, ज्यांच्या हृदयात स्वामींचा गुरूचा वास असणं. नामस्मरणाने आपलं शरीर शुद्ध होत असतं. कधीही भीती वाटणे, मनात वाईट विचार आले की स्वामींचा नामजप करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामजप करावा. नामस्मरणाशिवाय कल्याणाचा मार्गच नाही. नामस्मरण भक्तिभावाने अगदी मनापासून करावे. वरवर केलं की सोडून दिलं असं नसावं. नामस्मरणाने आपल्यातल्या दोषांचा हळूहळू नाश होतो. भक्ती हे सगळ्यात श्रेष्ठ साधन सांगितले गेले आहे. आपण नामस्मरण करतेवेळी अगदी स्वामी आपल्यासमोर आहेत असं मनी ठरवूनच नामस्मरण करावे. झोपताना नामस्मरण करत करत झोपी जावे, म्हणजे उठताना नामस्मरणाने जाग. तरुण वयात मन स्थिर नसतात. ही स्थिरता फक्त नामस्मरणानेच होते. जे काही कमवायचं ते तरुण वयात, त्यासाठी नामस्मरणाची सोबत असावी. भगवंताचा हात पाठीशी असावा. नामस्मरणाने आपल्या आयुष्यातील कठीणातली कठीण समस्या सुटतात.
अगदी आपल्या लहान मुलांना बाकी काही नाही पण नामस्मरण करायला नक्की शिकवा. त्यांची प्रगती होण्यास मदत होते. नामस्मरण हे कधीही कुठेही करू शकतो. आत्ताच्या मुलांची मन स्थिर नसल्यामुळे नामजप हा एकमेव साधन आहे मनाला स्थिर करण्यासाठी. आपण दिवसभरात निदान 11 माळी जप नक्की करावा. अतिशय प्रभावी म्हणजे नामस्मरण. अगदी प्रगतीचा टप्पा म्हणजे नामस्मरण. आपल्या आयुष्यातील प्रगतीची दोरी म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नुसतं जप जरी केलात ना तरी आपलं मन शुद्ध होतं. आपलं मन शुद्ध होण्यासाठी खूप वेळ लागतो. तो नेहमीच टप्प्याटप्प्याने शुद्ध होत असतं. काहींना असंही वाटतं की मी पूजा केली, जप केला, मला काहीच फरक पडला नाही, पण असं कधीच नसतं. आपली प्रत्येक सेवा स्वामींच्या चरणी रुजू झालेली असते. म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामजप तुमच्या तोंडी असावा. नामस्मरण करण्यासाठी कशाचेही बंधन नाही. तुम्ही कधीही कुठेही करू शकता. तुम्ही घरातील कामे करता करताही नामस्मरण करू शकता. आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.